दरम्यान अंतरिम अर्थसंकल्पातून आयकर भरणाऱ्यांना कोणताही नवा दिलासा मिळालेला नाही, कारण टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल या बजेटमध्ये करण्यात आलेला नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची घोषणा आज केली, तेव्हा आयकर भरणाऱ्यांना कोणताही नवा दिलासा मिळालेला नाहीये। आतापर्यंत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही, तेव्हा जुनाच टॅक्स स्लॅब कायम ठेवण्यात आला। आयकरच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। वार्षिक उत्पन्न 7 लाख असलेल्यांना टॅक्स नाहीये। जुनीच कर प्रणाली यंदाही लागू राहणार आहे। डायरेक्ट टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरम्यान जुन्या कर रचनेनुसार टॅक्स कसा आहे ते पाहूया। 2.5 लाखांपर्यंत 0%, 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5%, 5 ते 10 लाख 20%, 10 लाखांवर 30%। तर नव्या कर रचनेनुसार टॅक्स कसा आहे ते पाहूया। 3 लाखांपर्यंत 0%, 3 ते 6 लाख 5%, 6 ते 9 लाख 10%, 9 ते 12 लाख 15%। 6 ते 9 लाख 10%, 9 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20%, 15 लाखांवर 30%।